घरकामं करायची, त्यातून मिळणारं उत्पन्नावर आमचं घर चालायचं. माझे वडील वॉचमॅनची वगैरे नोकरी करायची, पण ती अशी कन्फर्म नसायची आणि त्यात थोडे आहारी गेलेले पिढ्याच्या. त्यामुळे त्या बिल्डिंगमध्ये एक गुजराती मुलगी होती, ती पण 10वीलाच होती. तिला माझ्यापेक्षा कमी टक्के आले होते आणि मला जास्त आले होते. तर तिने माझा कॉन्फिडन्स खूप वाढला. यांनी सांगेल की घरातल्यांनी त्यांना एक चांगलं वातावरण तयार करावं, त्यांच्यावर चांगले संस्कार करावं की जेणेकरून कधी आत्महत्येचा विचारच त्यांच्या मनात येऊ नये. म्हणजे घरात असं प्रेमाचं वातावरण असलं पाहिजे. पण त्याआधी मी एक सांगू इच्छितो. मॅम तुम्ही बस साई स्पर्श सेवाभावी संस्था आज जवळपास 2-3 वर्ष झाले मी या रावलपाडा विभागात म्हणजे या मुलांबरोबर वावरत आहे. तर त्याच्यामुळे मला माहिती आहे या लोकांनी काय काम केलेलं आहे. आणि आज मेन म्हणजे त्यांनी एक हा जो मुलाखतीचा प्रकार आयोजित केला आहे तो खूप म्हणजे आपल्या जी तरुण पिढी आहे किंवा येणारी जनरेशन आहे यासाठी एक प्रोत्साहन म्हणून होणार आहे. आणि फक्त सत्कारच नाही तर याच्या मागे त्यांनी काय कष्ट घेतलेले आहेत हे आज प्रत्यक्ष या मुलाखतीतून कळणार आहे. तर मी जास्त वेळ घेणार नाही, आपण या मुलाखतीची सुरुवात करूया. ओके, मी तुम्हाला ताई म्हणूनच संबोधणार आहे. तर तुम्ही आज इथे आलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. बरं, मी माझ्या शब्दात सांगण्यापेक्षा तुम्ही तुमची ओळख तुमच्या शब्दात सांगावी आणि तुमच्या इथे उपस्थित असलेल्या कुटुंबाबद्दलही थोडे 2-4 शब्द सांगावेत अशी मी विनंती करतो. तुम्ही वाचलंच असेल, माझं नाव हेमलता तुकाराम वाझे. मी राहायला बोरिवली वेस्टला एक्सर डोंगरी हे SRA ची बिल्डिंग आहे, तिथे आता राहते. आधी तिथे झोपडपट्टीचा एरिया होता, तर लहानपण तिथूनच गेलेलं आहे माझं. मी विद्याविकास सभा या शाळेत होते. त्या शाळेत मी 10वीपर्यंत माझं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर मी गोकुल एज्युकेशन सोसायटी MSBला आहे, तिकडे मी माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. त्यानंतर मग मी MBA केलं, मास्टर इन लेबर स्टडीज, लेबर लॉ प्लस HR असं मी हे PG केलेलं आहे. त्यानंतर मी हे सगळं केल्यानंतर मी हे करत होते, MPSC ट्राय करत होते. पण मला काही सक्सेस मिळत नव्हता. त्यामुळे मग मी MPSCच्या बऱ्याच अशा वेगवेगळ्या एक्झाम द्यायला स्टार्ट केल्या. तर अशा वेगवेगळ्या एक्झाम देता सगळ्यात आधी मी लेबर ऑफिसरची एक्झाम नागपूरला लावून दिली. पण मी काय पास होऊ शकले नाही. त्यात मग मी हार न मानता माझी बहीण वगैरे यांनी मला भरपूर सपोर्ट केला. आणि फॅमिलीबद्दल सांगायचं झालं तर घरी माझी आई आहे, भाऊ आहे, वहिनी आहे, त्यांचा लहान मुलगा आहे आणि माझे वडील होते पण ते 2008ला एक्सपायर झाले. माझी बहीण आहे, तिचं लग्न झालेलं आहे आणि भावाचं पण लग्न झालेलं आहे. अशी एकूण एकंदर माझी फॅमिली आहे. आता या सगळ्या परिस्थितीमध्ये एक्सर तुमची आता जी काही आपली एक्सर डोंगरीचा विभाग बघितला तर हा आपला जनसामान्याचा विभाग आहे. आपणही अशा याच विभागात राहतो. आपण एक झोपडपट्टी असं नाव देतो ज्या विभागाला, म्हणजे आज जे काही चाळीचं बांधकाम आहे अशा चाळीमधून तुम्ही आलेला आहात. आणि मग याच दरम्यान तुम्ही कधी ठरवलं की तुम्हाला हा मार्ग निवडायचा आहे? मी जसं तुम्हाला सांगितलं की मी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यानंतर मी वेगवेगळे इंटरव्ह्यूज वगैरे दिले. पण मला हवा तसा माझ्या मनासारखा जॉब मिळत नव्हता. मला वाटत होतं की माझ्यात कॅपॅबिलिटी आहे, पण त्या टाईपचा जॉब मला मिळत नसल्यामुळे मी ठरवलं की मी आता वेगवेगळ्या एक्झाम देते आणि त्या अनुषंगाने मी अभ्यास सुरू केला. त्या दरम्यान माझ्या फॅमिलीने पण मला खूप सपोर्ट केला आहे. तर असं जसं मी तुम्हाला सांगितलं की मी
हे लेबर लॉची एक्झाम दिली, त्यात सक्सेस न मिळाल्यामुळे नंतर पुढे मग मी LICची डेव्हलपमेंट ऑफिसरची एक्झाम दिली. त्या एक्झाम मी पास होत होते, पण काही माझे डॉक्युमेंटेशन वगैरे याच्यात मी मागे पडत होते. त्यानंतर मग मी हे ज्युनियर आहे असिस्टंट वगैरे अशा एक्झाम दिल्या, पण त्या पण होत नव्हते. मग माझ्या लक्षात आलं की मी एक कुठला तरी पाठ निवडला पाहिजे. म्हणून मग मी शेवटी MPSCचा विचार केला, अभ्यास करायचा. त्यानंतर तोही करताना मला खूप अडचणी येत होत्या, कारण त्याचा एक साचा असतो. तो जर तुम्ही फॉलो केला, स्टेप्स असतात. आपल्याला वाटतं MPSC फार कठीण आहे वगैरे, बरेच जण देतात पण त्यांना ते हे होत नाही, त्यामुळे ते क्विट करतात. त्यामुळे मी काय केलं की MPSC देण्यासाठी मग मी दीपस्तंभ फाउंडेशन आहे जळगावला, तिथे अप्लाय केलं. तिथे अप्लाय केल्यानंतर मग मी त्यांची एक्झाम पास झाली. एक्झाम पास झाल्यानंतर मी तिकडे राहायला गेले. राहायला गेल्यानंतर मग मी तिथे सिलेक्शन झाल्यावर अभ्यासाची सुरुवात केली. आताच म्हणालात की तुम्ही बऱ्याच अडचणींना सामोरे गेलात, म्हणजे स्पर्धा परीक्षा तुम्ही डिसाईड केलं, बऱ्याच अपयशानंतर त्यांनी डिसाईड केलं की मला ही फील्ड निवडायची आहे. पण त्याच्यातही तुम्हाला ज्या काही अडचणी आल्या, आणि स्पेशली तुमच्या आई इथे हजर आहे. आई जरा एकदा सगळ्यांनी बघू शकता, त्यांच्या आई इथे आलेल्या आहेत. आणि एकच आता हा प्रश्न खूप महत्वाचा आहे, कारण की आईने तुमच्यासाठी जे काही केलं, मी सुरेश भाऊंकडनं भरपूर काही ऐकलं, पण मला तुमच्या शब्दात ऐकायचं आहे की तुम्ही या अडचणींवर मात कशी केली आणि तुम्हाला आईची साथ कशी लागली. आम्ही जेव्हा हे करत होतो, शाळा वगैरे शिकत होतो, तर आमचं उत्पन्नाचं साधन म्हणजे आई घरकामं करायची, त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर आमचं घर चालायचं. माझे वडील वॉचमॅनची वगैरे नोकरी करायची, पण ती अशी कन्फर्म नसायची आणि त्यात थोडे आहारी गेलेले पिण्याच्या, त्यामुळे थोडंसं हे होतं, म्हणजे शक्य होत नव्हतं व्यवस्थित. मग आईला बरंच अशी घरकामं करावी लागायची. माझी बहीण होती, ती लहानपणापासून आईबरोबर कामावर जायची, तिला मदत करायची. मग अशा प्रकारे आम्ही हे करत होतो, आमचं कुटुंब पुढे नेत होतो. माझ्या बहिणीचं लग्न झालं, त्यानंतर मग ऑफकोर्स आम्हाला कुटुंबाला पुढे न्यायचंच होतं. आर्थिक ही घडी आम्हाला सुधारायचीच होती आणि वरून शिक्षण आमच्या सगळ्यांचे अपूर्ण होते, ते पूर्ण करायचे होते. म्हणून मग मी, माझा भाऊ असे आम्ही पण जाऊन घरकामं करायला सुरुवात केली. आई म्हणजे आईच्याच कामावर जाऊन करायचो. मी शाळा सुटल्यानंतर 6 वाजता आईकडे जायचे आणि मग नंतर तिथून मी कामाला सुरुवात करायचे. मग ते करून असं 10 वाजेपर्यंत वगैरे घरी यायचे आणि मग अभ्यास वगैरेच करायचे. मग त्या दरम्यान आईला घरकामं करून करून खूप त्रास व्हायचा वगैरे, म्हणजे ते भरपूर सर्दीचा ह्याचा त्याचा असं वेगळा त्रास व्हायचा. तिचे हात पण म्हणजे त्या साबणात राहिल्यामुळे हात पण कुजले होते. ते सगळं एकदम खूपच हे होतं, त्रासदायक होतं. मग त्यानंतर आईने असा विचार केला की आपण भाजीचा धंदा करूया का. मग आईने एक गोणी घेतली आणि काही विचार न करता एक तराजू आणला आणि असं करून आईने भाजीचा धंदा टाकायला सुरुवात केली. मग ते केल्यानंतर मी परत सेम स्टोरी जायचे, शाळेत जायचे, शाळेतून नंतर मग आमचा इंग्लिशचा क्लास व्हायचा. मग परत जायचे आईकडे, मग तिथे मी बसायचे. मग आई जाऊन भांड्याची कामं करायची आणि मग आम्ही असं करून 10 वाजता वगैरे घरी जायचो. आणि त्या दरम्यान भाजीच्या धंद्यावर मी माझी 10वीचा अभ्यास पूर्ण केला. आणि एक गोष्ट सांगण्यासारखी अशी होती की आम्ही जिथे भाजीचा धंदा लावतो त्या मागे एक बिल्डिंग आहे. त्या बिल्डिंगमध्ये एक गुजराती मुलगी होती, ती पण 10वीलाच होती. तिला माझ्यापेक्षा कमी टक्के आले होते आणि मला जास्त आले होते. तर तिथे माझा कॉन्फिडन्स खूप वाढला. म्हटलं की असं काही श्रीमंती गरीब अशा गोष्टी काही नसतात, म्हणजे आपण जर ठरवलं तर काही करू शकतो. मग तेव्हापासून मग मी ठरवलं. आणि त्यात मधल्यामध्ये आम्ही घरी, आमचं घर कुटुंबातलं एक चांगली गोष्ट आहे की कधी मला असं स्त्री पुरुष असमानता किंवा मुलगा मुलगीमध्ये फरक असं मला कधी म्हणजे आजपर्यंत एकदा सुद्धा जाणवलेलं नाहीये.
तर त्यामुळे ते एक होतं. आणि त्यामुळे मग मी असं हे करत करत अभ्यास खूप करत गेले. आणि माझी बहीण आहे ती मला नेहमी म्हणायची की तू काहीतरी मोठं करशील, मोठं करशील. मग माहित नाही काय ते बॅक ऑफ द माइंड मध्ये होतं की काही करायचं आणि आपल्या कुटुंबाचं हे करायचं, म्हणजे काय म्हणतात, सदन करण्याचा प्रयत्न करू आपल्या दृष्टीने. आताच तुम्ही बोललात या दरम्यान बरीचशी स्पर्धा होती आणि कधीतरी या तयारीमध्ये एक सिच्युएशन अशी येते जिथे आपण कंपॅरिझन करतो. आता तुम्ही गुजराती मुलीबद्दल बोललात, पण आता या कंपॅरिझन मध्ये कधी तुम्हाला असं जाणवलं का की नाही बाबा मला या परिस्थितीतून बाहेर येता येणार नाही किंवा मी यापुढे काही करू शकणार नाही, आणि अशा परिस्थितीत तुम्ही त्यावर काय विचार केलात आणि तुम्ही तुमची पुढची पावलं कशी घेतली? कंपॅरिझन म्हणजे तसं मी पॉझिटिव्ह कंपॅरिझन करते. कधीही मी असं हे म्हणजे निगेटिव्ह कंपॅरिझन घेत नाही. पण तरी मला असं वाटतं की जर थोडंफार असं फायनान्शियल जर सपोर्ट असेल तर लोक हो म्हणजे जे काय व्हायचं ते म्हणजे डॉक्टर असेल, इंजिनियर, या सगळ्या गोष्टी ते करू शकतात. पण याला असं हे नाही, असं म्हणता येणार नाही की फायनान्शियल सपोर्ट मुळेच फक्त होऊ शकतात. कारण त्यांनी जर ठरवलं, त्यांची इच्छाशक्ती जर खूप मोठी असेल, तर मी अनुभवलेलं आहे की तुम्हाला मार्ग हा कसाही चालून येतो आणि तो कोणीही येतं आणि असं सहज आपल्याला मदत करून जातात. कारण मी जसं सांगितलं की आम्ही भाजीच्या धंद्यावर बसायचो आणि भाजी विकायचो, तर तिथे लिटरली यायचे लोक. मी 10वी पास झाले, 12वी पास झाले, ते यायचे मला असे 50 रुपये, 100 रुपये, म्हणजे त्यांना खूप अभिमान वाटायचा माझा, आणि असेच देऊन जायचे. किंवा मला काही पुस्तकं हवीत, मला विचारायचे तुला काही पुस्तकं हवीत का. मग एखाद्या वेळेस ते मला शाळेची पुस्तकं, कॉलेजची पुस्तकं असे ते विकत घेऊन द्यायचे. खूप म्हणजे ऐकल्यानंतर पण वाटतं की आपण ज्या परिस्थितीत राहतो आहे आता, हा प्रश्न विचारण्याचा मेन उद्देश असा होता की तुमच्यापर्यंत पोहोचावं. मॅडम ज्या आहेत त्या आपल्यातल्याच एक आहेत आणि त्यांनी आज हे जे काही घवघवीत यश प्राप्त केलंय त्याच्या मागे त्यांच्या कुटुंबाचा तर सहभाग होताच, पण त्या परिस्थितीत त्या कधीही खचल्या नाही. ही सगळ्यात मोठी गोष्ट तुम्ही इथे नोंद करू शकता. त्यांनी कंपॅरिझन करतानाही पॉझिटिव्ह कंपॅरिझन केलंय. बरं, आता इथे स्पर्धा परीक्षा, बऱ्याच जणांनी स्पर्धा परीक्षेची नावं ऐकलेली आहेत. काही इथे बरेच जण बसलेले असेल, त्यांचे रिलेटिव्ह असतील किंवा ते स्वतः स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतील. तर तुम्ही या MPSC परीक्षा जी डिसाईड केल्यानंतर त्याची तयारी कशा प्रकारे केली त्याच्याबद्दल थोडासा आढावा मला. जसं मी मगाशी सांगितलं, मी दीपस्तंभ फाउंडेशन मध्ये गेले आणि त्यानंतर मला खरी दिशा मिळाली. तिथे यजुवेंद्र महाजन सर आहेत, त्यांनी आणि परत कुलकर्णी सर आहेत, त्यांनी पर्सनली गाईड केलं. त्यांनी सांगितलं की तुम्ही पुस्तकं यूज करा, आम्ही सांगतो तशी. तर मी या ठिकाणी सांगू इच्छिते की त्याचा एक पॅटर्न आहे. तुम्ही शाळेची पुस्तकं जी आपली आहे बेसिक ती यूज करू शकता. त्यानंतर एखाद दुसरं संदर्भ पुस्तकं प्रत्येक विषयाला जोडून तुम्ही वापरू शकता. आणि ते वापरल्यानंतर त्याचं रीडिंग आता डिपेंड की कसं आहे, कोण एका स्टडीमध्ये ग्रास करेल, कोणाला 2-3 वाचन करावे लागतील, तर ते डिपेंड. आपण आपल्याला पद्धतीनुसार, कारण आपला अभ्यासाचा वेगवेगळा पॅटर्न असतो, प्रत्येकाची पद्धत वेगळी असते अभ्यासाची. मग ते जर तुम्ही हे कराल तर तुम्ही तसा अभ्यास करा. तुम्हाला आधी स्वतःला ओळखून घ्या की तुमचा अभ्यास करायची पद्धत काय, आणि त्यानुसार तुम्ही ठरवा आणि तसा अभ्यास करा. जसं सांगायचं झालं तर मी टेन्शन फ्री राहता दुपारी मी आरामात 1 तास झोपायचे. कारण मी विचार काय करायचे की आता सकाळी आपण जर आपले 4 तास दिले तर आपल्याला ब्रेक हवा. माइंडला कधीही फ्रेश ठेवण्यासाठी तुम्ही मध्ये मध्ये स्नॅप घेत जा, ब्रेक घेत जा, किंवा तुम्हाला आवडतं काही गाणी असतील किंवा काही जे काय असेल ते थोडं थोडं मध्ये मध्ये बघत जा. जे कोणी अभ्यास करणारे असतील रेग्युलर बेसिसवर, कारण सगळे काय म्हणतात की 10-12 तास 15 तास अभ्यास करून
अचीव करता येतं. तर असं काहीच नाहीये. इनफॅक्ट जॉब करून पण MPSC मधून पोस्ट राहणारी लोक आहेत. त्यामुळे तुम्ही जर क्वालिटी टाइम दिलात तुमच्या अभ्यासाला तर ते नक्की शक्य आहे. आता या तयारीमध्ये आता बरीच मुलं आपण बघतो स्पर्धा परीक्षेसाठी बाहेर जातात आणि ताईचं लग्न झाल्यानंतर मे बी तुम्हीच घरात मोठे असते, मग भाऊ एक आहे. बरं, मग यासाठी तुम्ही घरातनं काही दिवस म्हणजे प्रत्यक्ष तयारीसाठी बाहेर राहिलात की घरी राहूनच सगळी तयारी केली? नाही, मी बाहेरच होते. माझं खूप पक्का झालेलं की जोपर्यंत मी सिलेक्ट होत नाही तोपर्यंत घर गाठायचं नाही. म्हणजे हा एक माझा निश्चय खूप पक्का झाला होता. तर तयारी करताना तुम्ही बाहेर राहिला ना, त्याबद्दल तुम्ही सांगत होता. तर जेव्हा आपण मनाशी जे काही ठरवतो ते आपण कम्प्लीट केल्याशिवाय राहू नये. कारण मी लिटरली तुम्हाला सांगते, माझा जो अभ्यास करायचा टाइम होता त्या दरम्यान मी माझ्या कपाटात माझा मोबाईल स्विच ऑफ करून फेकून द्यायचे. लिटरली म्हणजे मी हातच लावत नव्हते. आणि रीडिंग लावली होती लायब्ररीमध्ये जाऊन मी अभ्यास करायचे. कारण तुम्ही अभ्यास जर करत असाल तर तुम्ही लायब्ररी लावा, अशी काही एकदम गरज नाहीये. पण मी तुम्हाला हे करेन की लायब्ररी लावा, कारण तिथलं एन्व्हायरमेंट आणि तिथली शांतता त्यात एक वेगळाच हे होतो, अभ्यास होतो. मग मी फोन स्विच ऑफ करून ठेवायचे. त्यानंतर रस्त्याने वगैरे जाताना माझी एक छोटी डायरी होती, तर त्या डायरीत मी माझे शॉर्टकट्स वगैरे असं सगळं लिहिलेलं होतं. आणि तेच रटत जात असायचे. जे काही पाठ होत नाहीये ते कंटिन्यू मी हे करत राहायचे. पण अभ्यास करताना ना मी सांगू इच्छिते की तुम्ही एक हे ठेवा, जिद्द ठेवा की हा अभ्यास आपल्या डोक्यात राहिलाच पाहिजे आणि त्या दृष्टीने करा. त्यासाठी तुम्ही वेगवेगळे ट्रिक्स बनवू शकता, चार्ट्स बनवू शकता किंवा अजून वेगवेगळ्या क्लुप्त्या स्टोरीज वगैरे बनवून पण तुम्ही स्वतःचा अभ्यास कम्प्लीट करू शकता आणि तसा लक्षात ठेवू शकता. या दरम्यान एक प्रत्येक आपण जर एखादी फील्ड निवडली तर त्यामागे आपले आदर्श स्थान असतात, प्रेरणा स्थान असतात. मग ते आपले रिलेटिव्ह मध्ये असू दे की कोणी मोठी व्यक्ती असू दे, असे तुम्हाला या प्रवासादरम्यान मिळालेले प्रेरणा स्थान कोणते आहेत आणि ते का आहेत? मी जसं मगाशी सांगितलं तसं यजुवेंद्र महाजन हे माझे प्रेरणास्थान आहेत. कारण त्यांची पण एक संस्था आहे आणि ते त्या संस्थेत दिव्यांग मुलांना शिकवतात. त्यातून पण काही लोक अधिकारी झालेले आहेत. मग त्यांना पाहून मला खूप एक वेगळा एनर्जी मिळते, वेगळ्या लेवलची एनर्जी मिळते. कारण ते खूप चांगलं सांगतात. त्यानंतर MPSC कशी करावी, काय करावी, त्यानंतर त्याहून जास्त आपल्याला येणाऱ्या अडचणींवर कसं मात करावं हे सगळं त्यांनी शिकवलं. तर त्यामुळे ते माझे प्रेरणास्थान आहे. आणि ऑफकोर्स माझी आई आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं, आणि माझी बहीण मी म्हणेन की माझ्याही आधी ती एक स्ट्रॉंग पर्सन अँड बॅकबोन आहे माझ्यासाठी. तर हे तिघं तरी माझे सध्या आहे. याचमध्ये आजकाल करोना परिस्थिती तर सगळ्यांनी अनुभवलेली आहे आणि या करोना परिस्थितीत जर तुम्ही बघितलं तर तरुणांना येणारा ताण हा एक मोठा प्रश्न आपल्या समाजापुढे उभा आहे. तुमच्या आजूबाजूला घडलेले प्रसंगही तुम्हाला माहिती असतील. आता एक परवाचाच प्रसंग मीही सांगतो. मी ज्या शाळेत शिकवतो तिथे एक 10वीचा मुलगा आहे आणि त्याने म्हणजे रिझन काही माहित नाही, पण त्याने स्वतःला पास लावून घेतला. तर याच्या मागे तो ताण होता. आता हा ताण तर सगळ्यांनाच येतो, असं नाही की हा पर्टिक्युलर पर्सनलाच येतो. तर मग या तणाव मुक्तीबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता? कारण की इथे बसणारे बरेच तरुण किंवा तरुणी आजकाल मोबाईल मध्ये एवढे बिझी झालेले आहेत की त्यांना कधी कधी मोबाईल नाही दिला ना तर भरपूर राग येतो. मग याबद्दल किंवा या तणावाबद्दल तुम्ही काय सांगाल की मोबाईल सोडून तुम्ही काय करू शकता, तणावावर कसं आवरण आणू शकता त्याबद्दल?
मी तर या ठिकाणी हे सांगेन की घरातल्यांनी आहे ना त्यांना एक चांगलं वातावरण तयार करावं, त्यांच्यावर चांगले संस्कार करावं की जेणेकरून कधी आत्महत्येचा विचारच त्यांच्या मनात येऊ नये. म्हणजे घरात असं प्रेमाचं वातावरण असलं पाहिजे. त्यानंतर दुसरं सांगेन की तुम्ही एक ध्येय ठरवा तुमच्या आयुष्यात. सक्सेसफुल होण्यासाठी एक ध्येय ठरवा आणि ते ध्येय अचीव करताना मला वाटत नाही की कधी असं ते अचीव करताना कोणाला असं आत्महत्येचे विचार वगैरे येतील. कारण हे येते तणावदायक स्थिती येते नक्कीच आहे, पण त्याच्यावर मात केली तरच फायदा होणार. कारण जर तो तणाव आपण बाळगून ठेवला तर हे असं आत्महत्या वगैरे करण्याचे विचार येतील. आणि मला असं वाटतं कुठेतरी की तंत्रज्ञानाचा वापर करताना आपण त्याचा वापर चांगल्या रीतीने केला पाहिजे. तर किंवा आणि आता आपण बघतोय की आपण पुस्तकांपासून लांब जातोय, तर हे पुस्तकही आपल्याला तणावमुक्त करण्यापासून हे मदत करू शकतात. तर त्यामुळे मोबाईलचा एक लिमिटेड वापर ठेवा आणि दुसरं म्हणजे चांगली पुस्तकं वाचत जा. आणि तिसरं म्हणजे मला असं वाटतं की घरात एक चांगलं प्रेमाचं मैत्रीचं वातावरण असलं पाहिजे जेणेकरून जर कधी आलाच ताण तर कोणाशी तरी डिस्कस करता आलं पाहिजे. कोणतरी मित्र असावं, कोणतरी घरातले असावं ज्यांच्याकडे सगळं ताण आला तर बोलता येईल. आता शेवटचा प्रश्न घेतो. इथे बसलेल्या ना तरुणांना करोना परिस्थितीनंतर जे काही संदेश तुम्हाला द्यायचा आहे किंवा त्यांनी काय बदल करावे की समाजाकडनं काय अपेक्षा आहे, त्यांनी कशा प्रकारे वागावं, आज या पोस्टमध्ये सिलेक्ट झाल्यानंतर तुम्हाला बराच अनुभव आला असेल, त्या अनुभवावरनं या समोर बसलेल्या जनतेला तुम्ही कोणते आश्वासन देऊ इच्छिता किंवा काय सजेस्ट करू इच्छिता त्याबद्दल तुम्ही बोला. मी आधी एक आवाहन करेन तुम्हाला. आज मी इथे वर्दीत आले आहे, पण मी फक्त पोलीस नाहीये. तुम्ही जे सगळे सिव्हिल मध्ये बसलेले आहात तुम्ही पण एक पोलीस आहात. जर तुम्हाला कुठे काही चुकीचं दिसलं जाणवलं तर तुम्ही स्वतःहून पोलिसांकडे जा. किंवा आपण असं म्हणतो की पोलिसांकडे गेले तर कटकट मागे लागेल किंवा असं भरपूर चक्रा माराव्या लागतील, कारण हे बऱ्याच जणांना दिसत असतं, जाणवत असतं, पण कोण बोलायला मागत नाही. तर मी हे एक आवाहन करेन. आणि दुसरं असं की आता आपण बघतोय की महिलांच्या रिलेटेड केसेस 2000 म्हणजे असं तर आहेतच, पण 2012 पासून प्रकर्षाने जाणवतं. तर आम्ही निर्भया पथकातून आम्ही कामं करतो. प्रत्येक पोलीस स्टेशनला निर्भया टीम आहे. तर तुम्ही त्यांना अप्रोच व्हा. तुम्हाला जर काही वाटलं कुठेतरी काही प्रॉब्लेमॅटिक आहे, स्वतःबद्दल पण वाटलं इथल्या लेडीजना किंवा कोणाला, तर तुम्ही जा, अप्रोच व्हा. तिथे तुमचं समुपदेशन होईल, तुमचे जे प्रॉब्लेम आहेत त्याला सॉल्व्ह केले जातील. आणि एक शेवटचं सांगू इच्छिन की बी द चेंज यू वॉन्ट टू सी इन होल वर्ल्ड ऑर अदर्स. तर तुम्ही ते चेंज बना जे तुम्हाला दुसऱ्यांमध्ये बघायचंय. तेच मी आज होण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला इथे बोलवल्याबद्दल साई स्पर्श संस्थेचे आभार व्यक्त करते. त्यानंतर अलका नाईक मॅडम यांनी जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल पण त्यांचे आभार व्यक्त करते. मी त्यांच्याकडून बरंच काही शिकले. आणि मी रेग्युलर स्पीकर नसल्यामुळे कदाचित माझ्या थोड्याफार अशा चुका झाल्या असतील, तर तुम्ही ते पदरात घाला. आणि त्या अजून एक सांगेन की मी माझा नंबर देऊन जाते. जर कोणाला काहीही MPSC रिलेटेड प्रश्न असतील किंवा काही कळत नसेल किंवा काही असं प्रॉब्लेम येत असेल तर मला नक्की अप्रोच करा. मी आता सध्या MPSC करून प्रोबेशन मध्ये आहे, तर मी तुम्हाला व्यवस्थित सांगू शकेन. रिसेंटलीच आलेले असल्यामुळे नक्की तुम्हाला मदत करेन. थँक्यू सो मच. धन्यवाद. आणि सगळ्यात शेवटी आपण करोनाचे जे काही वातावरण सहन केलेले आहे 2 वर्ष, त्यामागे आपण करत होतो, पण ही वर्दी बाहेर होती. तर मी सगळ्यांना एकच विनंती करतो की सगळ्यांनी उभं राहायचं आहे आणि आपण एक सॅल्यूट या वर्दीला ठोकूया.
आपले आभार. त्यानंतर पुढची सूत्र मी नितेश थँक्यू सो करेन. मच. तुमची संस्था अशीच चांगली कामं करत राहावं आणि मी